Students, today we are going to learn the new poem The Squirrel. तुमचे इंग्लिशचे टेक्स्टबुक काढा आणि पेज नंबर 48वर द स्क्विरल ही पोएम आहे. ही पोएम बघा. आज आपण ही पोएम शिकणार आहोत आणि ह्या पोएमपासून टेक्स्टबुकमधल्या युनिट 4ला सुरुवात आपण करत आहोत. स्क्विरल म्हणजे कोण? तर स्क्विरल म्हणजे खार किंवा आपण तिला खारुताई असं म्हणतो. खार कुठे राहते? अर्थातच झाडावर आपल्याला ती नेहमी दिसते की नाही इकडून तिकडे फिरताना. तर खार कशी असते? अतिशय चपळ असते. आणि तिला कुठलं अन्न आवडतं? तर जी कठीण कवचाची फळं असतात ते कवच फोडून त्यातला आतला गर खायला तिला खूप आवडत असतं. आणि खार थोडीशी भित्री पण असते, त्यामुळे आपली चाहूल लागली की ती पटकन पळून जाते. आणि खार सतत झाडावरून वरून खाली खालून वर अशा चक्रा मारत असते किंवा गवतात इकडे तिकडे बागडत असते. तर तिच्या या सवयीवर किंवा खारीवर ही कविता लिहिण्यात आलेली आहे. तर खार या प्राण्याच्या या सवयीवर किंवा या छोट्याशा प्राण्याविषयी माहिती सांगणारी ही छान छोटीशी पोएम आहे. आता हा खार हा प्राणी कसा असतो बघा. फ्रिस्की फ्रिस्की हिप्पिटी हॉप. फ्रिस्की म्हणजे काय? खेळकर किंवा आनंदी. आणि हिप्पिटी हॉप म्हणजे काय? अगदी मोकळेपणे, मन मोकळेपणे किंवा स्वैरपणे इकडून तिकडे उड्या मारणारा हा प्राणी आहे की नाही. तर मग अशा उड्या मारत अप ही गोज टू द ट्री टॉप. आता हा खार प्राणी काय करतो आहे की झाडाच्या शेंड्यावर जातो आहे. कसा जातोय? अत्यंत आनंदीपणे, खेळकरपणे, स्वैरपणे उड्या मारत मारत हा झाडाच्या शेंड्याकडे जातो. व्हर्ली ट्वर्ली राऊंड अँड राऊंड. आता व्हर्ली म्हणजे गोल गोल फिरणे आणि ट्वर्ली म्हणजे समजा गिरकी घेणे. आता तुम्ही जर पाहिलं असेल की खारुताई झाडावर चढते किंवा उतरते त्यावेळेला ती सहसा झाडाच्या खोडाच्या भोवती गोल गोल फिरत फिरत खाली येत असते, हो की नाही. मग त्यांनी काय म्हणलंय? व्हर्ली ट्वर्ली राऊंड अँड राऊंड म्हणजे गोल गोल फिरत गिरकी घेत ती राऊंड तो प्राणी जो आहे खार हा प्राणी हा राऊंड घालतो आहे. डाऊन द स्कॅम्पर्स टू द ग्राउंड. स्कॅम्पर म्हणजे बागडणे. ग्राउंड म्हणजे खाली मैदान किंवा गवत, तिथं जिथं तो जमिनीवर येतो त्यावेळेला तो मोकळेपणे बागडत खाली येतो. पुढे काय म्हणलंय बघा. फर्ली कर्ली व्हॉट अ टेल. आता या खार या प्राण्याची शेपूट कशी असते तुम्हाला माहिती आहे की नाही? छान अशी गुबगुबीत दिसते की नाही खारीची शेपूट. आणि कशी असते? त्याच्यावर खूप सारे केस असतात म्हणून काय म्हणले? फर्ली म्हणजे खूप केसाळ. आणि कर्ली म्हणजे कुरळे कुरळे ते केस आपल्याला दिसतात, हो की नाही. फर्ली कर्ली व्हॉट अ टेल. कशी आहे ही टेल? जी छान केसाळ मऊ गुबगुबीत आणि कर्ली म्हणजे कुरळी आहे. टॉल ॲज अ फिदर. तुम्ही कधी कधी जर खारीला तिची शेपूट अशी उंचावलेल्या स्थितीमध्ये पाहिलं असेल तर जणू काय ते तिचं पीस आहे असं आपल्याला वाटतं की तिचा तो पिसारा आहे किंवा तिला ते पिसं दिली आहेत असं आपल्याला वाटतं. ते कसं आहे? टॉल ॲज अ फिदर म्हणजे पिसासारखी उंच अशी तिची शेपूट होते. आणि ब्रॉड ॲज अ स्नेल. ब्रॉड म्हणजे रुंद किंवा जाड थोडंसं. कशासारखी? स्नेल म्हणजे गोगलगाईसारखी. गोगलगाय कशी असते? छोटीशी गुबगुबीत जाडसर दिसते की नाही ती आपल्याला. तर तशीच त्या खारुताईची शेपूट असते. वेअर इज हिज सप्पर. सप्पर या शब्दाचा खरा अर्थ आहे की रात्रीचे जेवण. मग इथे काय म्हणलंय? वेअर इज हिज सप्पर. त्याचं सप्पर म्हणजे त्या खार या प्राण्याचं अन्न कुठे आहे? इन द शेल. शेल या शब्दाचा अर्थ आहे कवच. मग आता मी तुम्हाला जसं सांगितलं की खाऱ्या प्राण्याला कठीण कवच असलेली फळं फोडून, असे नट्स फोडून त्याच्या आतमध्ये जो गर असतो तो खायला खूप आवडतो. मग या कठीण कवचाच्या आतमध्ये त्याचं अन्न आहे. स्नॅपिटी क्रॅकिटी आउट इट फेल. ज्या वेळेला हा प्राणी झाडावर बसून त्याचं ते कठीण कवचाचं फळ फोडत असतो त्यावेळेला ते फोडल्यानंतर त्याचं कवच तडकतं, त्या कवचाला तडा जातो आणि त्यातला आतला गर मात्र खाली पडतो किंवा ते फळसुद्धा खाली पडतं. चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय बघा फळ खाली पडताना. अशी या छोट्याशा कृतीवर आणि या खारुताईवर ही एक छानशी कविता आहे. चला आता ही कविता म्हणण्याचा आपण प्रयत्न करूया. फ्रिस्की फ्रिस्की हिप्पिटी हॉप अप ही गोज
to the tree top. Frisky, frisky, hippity hop. Up he goes to the tree top. Whirly, twirly, round and round, down the scampers to the ground. Whirly, twirly, round and round, down he scampers to the ground. Whirly, curly, what a tail! Tall as a feather, broad as a snail. Whirly, curly, what a tail! Tall as a feather, broad as a snail. Where is his supper? In the shell. Where is his supper? In the shell. Snappity crackity, out it fell. Snappity crackity, out it fell. आलं लक्षात? आता तुम्ही सुद्धा ही पोएम म्हणण्याचा प्रयत्न करा. नाव रीड क्वेश्चन बी. लिसन अँड सर्कल द रायमिंग वर्ड्स. विद्यार्थ्यांनो, आता रायमिंग वर्ड्स म्हणजे काय असतात हे तुम्हाला आतापर्यंत चांगलंच माहिती झालेलं आहे. तर पुढे तुम्हाला शब्दांचे काही ग्रुप दिलेले आहेत. तर या प्रत्येक ग्रुपमधले जे रायमिंग वर्ड आहेत त्या रायमिंग वर्डला तुम्हाला सर्कल करायचं आहे. बघा, आता पहिला ग्रुप मी वाचते आहे. अप, हॉप, ट्री, टॉप. आता या शब्दांमध्ये कोणते दोन रायमिंग वर्ड आहेत? ज्यावेळेला आपण या शब्दांचा उच्चार करतो त्यावेळेलाच ते आपल्या लक्षात येतात. मी पुन्हा एकदा वाचते. बघा, अप, हॉप, ट्री, टॉप. सांगा बघू कोणते दोन रायमिंग वर्ड्स आहेत? बरोबर, हॉप आणि टॉप. व्हेरी गुड. मग आता ह्या दोन रायमिंग वर्ड्सना आपल्याला सर्कल करायचं आहे. आता पुढचा ग्रुप बघा. ब्रॉड, राऊंड, ग्राउंड, टॉल. आता या चार शब्दांमध्ये कोणते दोन शब्द रायमिंग आहेत सांगा बरं? बरोबर, राऊंड आणि ग्राउंड. कारण या दोन शब्दांचा उच्चार करताना या शब्दांचा शेवटचा उच्चार हा सारखा होतो, राऊंड, ग्राउंड. मग हे दोन रायमिंग वर्ड्स आहेत. मग यांच्या भोवती आपण सर्कल करूया. आता पुढचा ग्रुप बघा. ट्वर्ली, राऊंड, व्हर्ली, टॉप. कोणते दोन रायमिंग वर्ड्स असतील? ट्वर्ली, राऊंड, व्हर्ली, टॉप. बरोबर, ट्वर्ली आणि व्हर्ली. आता पुढचा ग्रुप वाचते हां. शेल, सपर, स्नॅपिटी, क्रॅकिटी. बरोबर, स्नॅपिटी, क्रॅकिटी. मग आता ह्या दोन वर्ड्सना आपल्याला सर्कल करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण या क्वेश्चनमध्ये रायमिंग वर्ड्सच्या ज्या जोड्या होत्या त्या जोड्यातल्या दोन्ही शब्दांना आपण सर्कल केलेलं आहे. नाव रीड क्वेश्चन सी. Find 4 words that ends with Y from the poem. For example, frisky. आता तुम्हाला या पोएममधले असे शब्द शोधायचे आहेत जे शब्द Y या अल्फाबेटने ज्या शब्दाचा शेवट होतो, म्हणजे ज्याचं शेवटचं अल्फाबेट हे Y आहे. असे तुम्हाला 4 वर्ड्स शोधायचे आहेत. आता बघा हां, खरं तर याच्यामध्ये खूप सारे असे शब्द आहेत की ज्याचा शेवट हा वायने होतो. आता मी हे सगळे शब्द तुम्हाला वाचून दाखवते आहे, पण तुम्ही त्यातले कोणतेही 4 शब्द लिहिले तरी चालतील. एक शब्द आहे फ्रिस्की, जो त्यांनी उदाहरणामध्ये दिलेलाच आहे. नंतर आहे हिप्पिटी, त्याच्यानंतर आहे व्हर्ली, ट्वर्ली, फर्ली, कर्ली, स्नॅपिटी, क्रॅकिटी. आलं लक्षात? आता रीड क्वेश्चन डी. बघा, आता पुढचा प्रश्न काय आहे. लिसन अँड रिपीट. ऐका आणि पुन्हा म्हणा. SQUIRREL, स्क्विरल. स्क्विरल म्हणजे काय? खार. GROUND, ग्राउंड. ग्राउंड म्हणजे मैदान. FEATHER, फेदर. फेदर म्हणजे पीस. SNAIL, स्नेल. स्नेल म्हणजे गोगलगाय. SHELL, शेल. शेल म्हणजे कवच. BROAD, ब्रॉड. ब्रॉड म्हणजे रुंद. TAIL, टेल. टेल म्हणजे शेपूट.
आणि CURLY कर्ली. कर्ली म्हणजे कुरळे. ठीक आहे, समजली तुम्हाला कविता? आता तुमचा आजचा अभ्यास हा आहे की तुम्हाला ही पोएम पूर्ण म्हणायची आहे आणि तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे. त्याचबरोबर क्वेश्चन डी सुद्धा तुम्हाला वाचायचा आहे आणि क्वेश्चन बी आणि क्वेश्चन सी हे तुम्हाला वहीमध्ये सोडवायचे आहेत.